Hello everyone, welcome to Anjuman Islam YouTube channel. Myself Momin Rubina. मुलांनो, आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता 15 नदीचे गाणे अभ्यासणार आहोत. ह्या कवितेचे कवी आहे V.म. कुलकर्णी. त्यांचे पूर्ण नाव विनायक महादेव कुलकर्णी आहे. ह्या कवितेत नदी वाहत असताना कोणकोणते कार्य करते व त्याचप्रमाणे प्राण्यांना, पक्ष्यांना व सर्व मानव जातींना कशा प्रकारे उपयोगी पडते ह्या विषयाचे खूप सुंदर वर्णन केले आहे. मुलांनो, कवितेचे स्पष्टीकरण करण्याच्या आधी आपण प्रथम कविता वाचूया. चला मुलांनो, आता आपण नदीचे गाणे कविता वाचूया. दरी दरीतून वनावनातून झुडझुड मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती भूमीतूनी जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवहाडी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. पाणी पिवणी पक्षी जाती, घट भरुणी कोणी जल नेती. गुरे वासरे जवडी येती, मुले खेळती लाटावरती. मी कोणाची? मी सर्वांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. मुलांनो, हे आहे नदीचे गाणे ही कविता. चला मुलांनो, आता आपण स्पष्टीकरण बघूया. बघा मुलांनो, समोर काय दिलेलं आहे. दरी दरीतून वनावनातून झुडझुड मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. मुलांनो, खाली शब्दार्थही दिलेले आहे. दरी दरीतून वनावनातून. आता दरी काय आहे? दरी म्हणजे घाट, व्हॅली, आणि वन म्हणजे काय? जंगल, फॉरेस्ट. नदी काय म्हणत आहे? नदी कुठून वाहत येत आहे? दरी दरीतून वनावनातून, घाटातून, वनातून, जंगलातून नदी वाहत येत आहे. आणि नदी कसं वाहत येत आहे? झुडझुड वाहत येत आहे. नदी वाहताना जे आवाज येत आहे ती कशी आहे? झुडझुड आहे. आणि नदी काय म्हणत आहे? मी मंजूळ गाणे गाते. मुलांनो, तुम्ही कधी नदीला गाणे गात पाहिलेले आहोत का? नाही ना. नदीचे जे पाण्याची खळखळ आवाज आहे त्याला इथे काय म्हटलेले आहे? मंजूळ गाणे. मी मंजूळ गाणे गाते आणि मी गाणे गात गात पुढे धावत जाते, पळत जाते. मंजूळ म्हणजे काय? गोड, मेलोडियस. तर नदी कसले गाणे गाते? मंजूळ गाणे, गोड गाणे गात गात पुढे धावत जाते. ह्यानंतर काय आहे? नदी काय सांगत आहे बघा मुलांनो. वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती. नदी काय म्हणत आहे? माझ्या काठावर, तीरावर. तीर म्हणजे काय मुलांनो? काठ, किनारा, एज. नदीच्या किनाऱ्यावर अनेक गावे बसलेली आहे. त्यांना भेटून नदी पुढे जाते. आता पुढती म्हणजे काय? पुढे जाते. अहेड, गो अहेड. नदीच्या किनाऱ्यावर जे गावे बसलेली आहे त्यांना भेटून पुढे जाते. लता वृक्ष किती काठावरती. मुलांनो, आता लता वृक्ष म्हणजे काय? लता म्हणजे वेल, क्रीपर, आणि वृक्ष म्हणजे काय? ट्री, झाड. लता वृक्ष म्हणजे क्रीपर, ट्री. अनेक लता वृक्ष नद्याच्या किनारी आहे. आणि हे लता वृक्ष नदीला कुठून भेटते? भूमीतून भेटते. भूमी म्हणजे काय? जमीन. हे लता वृक्ष नदीला भूमीतून भेटते. नंतर काय आहे बघा.
फुलवेली मज सुमने देती, कुठे लवहाडी खेळत बसती. नदी म्हणते वाहत असताना फुलवेली. फुलवेली म्हणजे काय मुलांनो? क्रिपर ऑफ फ्लावर. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवहाडी खेळत बसती. परत एकदा बघा मुलांनो, नदी म्हणते वाहत असताना फुलवेली क्रिपर ऑफ ट्री मला काय देती? सुमने देती. सुमने म्हणजे काय मुलांनो? फुले, फ्लावर. फुलवेली नदीला काय देते? फुले देते. कुठे लवहाडी खेळत बसती. आता मुलांनो, लवहाडी म्हणजे काय? नदी काय म्हणते? जेव्हा मी वाहत असते, मी वाहत असताना माझ्यामध्ये जे लवहाडी आहे, लवहाडी म्हणजे पाण्यात असणारे प्लांट्स. तर मी वाहत असताना मी लवहाडी सोबत काय करते? खेळते. लवहाडी म्हणजे काय आहे? पाण्यात असणारे ग्रीन प्लांट्स आहे. तर मी लवहाडी बरोबर काय करते? खेळत असते. मी वाहताना लवहाडी बरोबर खेळते. आणि नंतर काय आहे? कुठे आम्रतरू माझ्यावरती. आम्रतरू म्हणजे काय? आंब्याचे झाड. नदीच्या किनाऱ्यावर अनेक आंब्याचे झाड आहे. ते माझ्यावर काय करते? शीतल छाया धरते. शीतल म्हणजे काय? थंड. आणि छाया म्हणजे काय? सावली. तर आम्रतरू नदीला काय देते? शीतल छाया देते, थंड छाया, सावली देते. नंतर बघा मुलांनो, काय दिलेलं आहे? पाणी पिवणी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवडी येती, मुले खेळती लाटावरती. पाणी पिवणी पक्षी जाती. मी वाहत असताना, नदी काय म्हणते? मी वाहत असताना अनेक पक्षी माझ्या जवळ येऊन पाणी पिऊन जातात. परत नदी काय म्हणते? फक्त पक्षीच नाही, बरेच लोक माझे पाणी घट भरून घेऊन जातात. गुरे वासरे जवडी येती. गुरे वासरे म्हणजे जनावर, ॲनिमल्स, जवळ येऊन पाणी पिऊन जातात. आणि मुले खेळती लाटावरती. आणि मुलेही माझ्यावर येऊन खेळतात, मज्जा करतात. त्यानंतर काय आहे बघा मुलांनो? मी कोणाची? मी सर्वांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. नदी मुलांनो इथे स्वतःला प्रश्न विचारते, मी कोणाची आहे? आणि स्वतःच उत्तर देते, मी सर्वांची आहे. मी कोणी एका माणसाची नाही, मी सर्वांची आहे. नंतर काय म्हणते? जे जे लोक मला अडवून घेऊन जातात त्या सर्वांची मी आहे. आणि नदी काय म्हणत आहे? जेथे जाईन तेथे फुलवीन. मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी फुलवीन. फुलवीन म्हणजे काय? त्या त्या ठिकाणी आनंदाने, त्या त्या ठिकाणी त्या जागेचा परिसर आनंदाने सुंदर करेन. मनोहर म्हणजे काय? बाग मनोहर आनंदाची. मनोहर म्हणजे काय मुलांनो? सुंदर, ब्युटिफुल. मी जे जे ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी मी त्यातला परिसर काय करेन? सुंदर करेन. तर अशा प्रकारे ह्या कवितेत नदी कसं दुसऱ्यांना उपयोगी पडते ह्याचे सुंदर वर्णन केलेले आहेत. मुलांनो, मी आशा करते तुम्हाला ही कविता समजली असेल. दिलेले शब्दार्थ तुमच्या वहीत लिहून घ्या. धन्यवाद.